मकर संक्रांतीच्या रात्री तन्मय, दीप आणि त्यांच्या 3 मित्रांना शेजारच्या वाडीतून भजनाचे आवाज ऐकू यायला लागले. मध्यरात्री ते तिघं त्या भजनाच्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. ती वाट संपता संपत नव्हती. नदीचं पाणी अचानक वाढलं होतं. ऐकूयात त्यांची त्या रात्रीची ही थरारक घटना. मकर संक्रांतीचा दिवस होता. तन्मय आणि दीप दोघं भाऊ त्यांच्या गावातल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत एका घराच्या पडवीत बसले होते. ती 5 जणं गप्पांमध्ये बुडाली असताना अचानक त्यांच्या कानावर टाळ आणि मृदुंगाचे आवाज घुमायला लागले. तो आवाज भजनाचा होता. शेजारच्या वाडीत भजन सुरू होतं. आधी त्यांच्या मनात प्रश्न आला की आज भजन कसं? पण चला, मकर संक्रांतीनिमित्त शेजारच्या वाडीने आयोजित केलं असेल. आता गावी आलोच आहोत तर चला गावच्या संस्कृतीचा आस्वाद घेऊ, असं म्हणून तन्मय आणि दीप दोघं त्या 3 गावकऱ्यांच्या मागे लागले की चला आपण जाऊयाच भजनाला. ते 5 जणं मध्यरात्रीच्या 3 वाजताच्या काळोखात वाट काढत शेजारच्या वाडीतून येत असणाऱ्या भजनाच्या आवाजाच्या दिशेने पावलं टाकत होती. कोकणातल्या श्रीवर्धन तालुक्यात त्यांचं गाव. आडगाव असल्याने त्या गावात वीज इतकी नव्हती. रस्त्याला दिवेसुद्धा तितके नव्हते. तसे त्यांच्या वाडीतून दुसऱ्या वाडीत जाण्यासाठी मध्ये एका रानाचा लहानसा टप्पा पार करावा लागतो. पण ते पार करणे त्यांना त्या दिवशी फार कठीण जात होतं. कारण ती भयान शांतता आणि त्यात वाढत जाणारे भजनाचे आवाज. त्यांना वाटलं भजनाचे आवाज वाढत आहेत म्हणजे आपण वाडीच्या जवळ पोहोचतोय. पण तरीही ते दुसऱ्या वाडीत काही पोहोचत नव्हते. वाटेत नदी लागली. नदीचे पाणीही गुडघ्या एवढेच होते. आपली वाट काय आपल्याला गावेना म्हणून त्या 5 जणांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. माघारी परतताना ते नदीच्या इथे पोहोचले. पण यावेळी त्या नदीचे पाणी त्यांच्या गळ्या इतके झाले होते. अचानक पाणी वाढलं कसं असा प्रश्न त्यांना पडला. पण त्यांनी शेजारी असणाऱ्या पुलावरून जाण्याचा निर्णय घेतला. थोडा वेळ चालून जसा तो पूल पार केला तसं पुलाच्या समोर दिसणाऱ्या डोंगरावरून ढडामसा आवाज आला. डोंगरावरून दरड खाली कोसळत होती. यांच्या नजरेसमोर डोंगराखाली असलेल्या वाडीतील काही घरं जमीनदोस्त होत होती. पण यांनी तसंच घराकडे पळ घेतला. गेल्या तासाभरापासून कानावर येत असणारा भजनाचा तो आवाज आता बंद झाला होता. पळत पळत हे त्यांच्या घराच्या पडवीत येऊन बसले. पहाट होताच ते 5 जणं ग्रामदेवताच्या मंदिरात गेले. खोतांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. खोतांनी सरळ शेजारच्या वाडीतील मंदिरातल्या भक्तांकडे धाव घेतली. भक्तांनी सांगितलं की काल आमच्या वाडीत भजनच नव्हतं. हे ऐकून त्या 5 जणांची तारांबळच उडाली. मग आम्ही ऐकलं ते काय होतं? त्यांनी असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या बाजूला जात होता ती वाडीची विरुद्ध बाजू आहे. तुम्हाला त्या भजनाचा आवाज आमच्या वाडीतल्या स्मशानामधून येत होता. हा प्रकार आमच्या वाडीत अनेक लोकांबरोबर घडला आहे. पोरांनो, तुम्ही माघारी जाण्याचा निर्णय घेतलात म्हणून वाचलात, नाही तर, असं म्हणतात त्या गावात आजही रात्री भजनाचे नाद ऐकू येतात. पण यामागे काय कारण आहे हे कोणालाच ठाऊक नाही. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.